नमस्कार मित्रांनो. फुटबॉल वर्ल्ड कप म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक देश येतो, एक होस्ट कंट्री, एक वातावरण, एक नॅशनल फेस्टिवल. पण 2026चा फिफा वर्ल्ड कप वेगळा आहे. कारण यावेळी वर्ल्ड कप एका देशात नाही तर 3 देशात होत आहे. USA, कॅनडा आणि मेक्सिको. आणि हा फक्त स्पोर्ट्स टूर्नामेंट नाही. हा टुरिझम, बिझनेस, पॉलिटिक्स, ब्रँडिंग, इन्फ्रास्ट्रक्चर आणि ग्लोबल इमेज यांचा मोठा खेळ आहे. मग प्रश्न असा आहे, या 3 देशांना वर्ल्ड कप होस्ट करून नेमका फायदा काय होणार? खर्च एवढा मोठा असताना, सिक्युरिटीची जबाबदारी एवढी मोठी असताना, लाखो फॅन्स येणार असताना हे देश वर्ल्ड कप का होस्ट करतात? चला, हे सोप्या भाषेत समजून घेऊया. 1. टुरिझमचा मोठा फायदा. वर्ल्ड कप म्हणजे फक्त मॅच पाहणारे लोक नाहीत. वर्ल्ड कप म्हणजे लाखो फॅन्स, जर्नलिस्ट्स, टीम्स, स्पॉन्सर्स, सेलिब्रिटीज आणि टुरिस्ट्स. जेव्हा एखादा फॅन ब्राझील, अर्जेंटिना, जपान, जर्मनी किंवा फ्रान्समधून मॅच पाहण्यासाठी अमेरिका, कॅनडा किंवा मेक्सिकोमध्ये येतो, तेव्हा तो फक्त स्टेडियममध्ये पैसे खर्च करत नाही. तो हॉटेलमध्ये राहतो, रेस्टॉरंटमध्ये खातो, टॅक्सी, मेट्रो, फ्लाईट वापरतो, शॉपिंग करतो, लोकल अट्रॅक्शन्स पाहतो. म्हणजे एका फुटबॉल मॅचमुळे संपूर्ण शहराची इकॉनॉमी काही दिवसांसाठी वेगाने फिरू लागते. हॉटेल्स फुल होतात, रेस्टॉरंट्स बिझी होतात, लोकल ट्रान्सपोर्टला डिमांड येते. टूर गाईड्स, इव्हेंट स्टाफ, सिक्युरिटी, फूड स्टॉल्स, मर्चंडाईज सेलर सगळ्यांना काम मिळते. म्हणून वर्ल्ड कप हा टुरिझमसाठी सोन्याची संधी असतो. 2. होस्ट सिटीजला ग्लोबल एक्सपोजर. वर्ल्ड कपमध्ये मॅच ज्या शहरात होते त्या शहराचे नाव जगभरात पोहोचते. न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, टोरंटो, व्हॅन्कुव्हर, मेक्सिको सिटी, ग्वादालजारा, मॉन्टरे अशी शहरे आधीच प्रसिद्ध आहेत. पण वर्ल्ड कपमुळे त्यांची इमेज अजून मजबूत होते. टीव्हीवर जेव्हा स्टेडियम दिसते, सिटी स्कायलाईन दिसते, फॅन्सचे व्हिज्युअल्स दिसतात, तेव्हा जगभरातील लोक त्या शहराबद्दल विचार करतात. हे शहर कसे आहे? इथे जायला हवे का? इथे बिझनेस करता येईल का? यातून लॉंग टर्म टुरिझम आणि इन्व्हेस्टमेंटला फायदा होऊ शकतो. म्हणजे वर्ल्ड कप हा फक्त 90 मिनिट्सचा खेळ नसतो. तो शहरासाठी जगासमोर स्वतःची जाहिरात असते. 3. USA साठी फायदा. सॉकरला मोठा पुश. USA मध्ये स्पोर्ट्स कल्चर खूप मोठी आहे. अमेरिकन फुटबॉल, बास्केटबॉल, बेसबॉल, आईस हॉकी हे खेळ तिथे खूप पॉप्युलर आहेत. पण जगभर ज्या खेळाला फुटबॉल म्हणतात त्याला अमेरिकामध्ये सॉकर म्हणतात. USA मध्ये सॉकर वाढत आहे, पण अजूनही तो अमेरिकन स्पोर्ट्सच्या तुलनेत मागे आहे. वर्ल्ड कप 2026 USA साठी सॉकर कल्चर वाढवण्याची मोठी संधी आहे. लहान मुलांना प्रेरणा मिळेल, लोकल लीग्सला फायदा होईल. MLS म्हणजे मेजर लीग सॉकरची पॉप्युलॅरिटी वाढेल. स्पॉन्सर्स आणि ब्रॉडकास्टर्स अधिक पैसा लावतील. म्हणजे USA साठी वर्ल्ड कप हा केवळ होस्टिंग इव्हेंट नाही, तो सॉकरला मेनस्ट्रीम करण्याचा प्रयत्न आहे. 4. कॅनडासाठी फायदा. फुटबॉल आयडेंटिटी तयार करण्याची संधी. कॅनडा ट्रेडिशनली आईस हॉकीसाठी फेमस आहे, पण गेल्या काही वर्षात कॅनडा फुटबॉलमध्येही पुढे येत आहे. वर्ल्ड कप होस्ट केल्यामुळे कॅनडाला फुटबॉल नेशन म्हणून स्वतःची इमेज तयार करण्याची संधी मिळते. टोरंटो आणि व्हॅन्कुव्हर सारख्या शहरांना ग्लोबल अटेन्शन मिळते. लोकल फुटबॉल अकॅडमीज, यूथ प्रोग्राम्स आणि स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चरला प्रोत्साहन मिळू शकते. कॅनडासारख्या देशासाठी वर्ल्ड कप म्हणजे जगाला सांगण्याची संधी, आम्ही फक्त हॉकी कंट्री नाही, आम्ही फुटबॉल वर्ल्डचा भाग आहोत. 5. मेक्सिकोसाठी फायदा. फुटबॉल पॅशनला जगासमोर दाखवणे. मेक्सिकोमध्ये फुटबॉल आधीपासूनच खूप पॉप्युलर आहे. मेक्सिकोच्या फॅन्सची पॅशन जगभरात प्रसिद्ध आहे. मेक्सिकोसाठी वर्ल्ड कप होस्ट करणे हा अभिमानाचा विषय आहे. मेक्सिको सिटी, ग्वादालजारा आणि मॉन्टरे सारखी शहरे फुटबॉल कल्चर, हिस्ट्री आणि फॅन एनर्जी जगासमोर दाखवू शकतात. मेक्सिकोला टुरिझमचा मोठा फायदा होऊ शकतो. फुटबॉल फॅन्स मेक्सिकोमध्ये फक्त मॅच पाहायला येणार नाहीत,
ते फूड, कल्चर, म्युझिक, हिस्ट्री आणि लोकल लाईफ अनुभवायला येतील. म्हणजे मेक्सिकोसाठी वर्ल्ड कप हा स्पोर्ट्स इव्हेंट बरोबर कल्चरल शोकेस आहे. 6. इन्फ्रास्ट्रक्चर आणि शहरांची तयारी. वर्ल्ड कपसाठी होस्ट सिटीजला मोठी तयारी करावी लागते. स्टेडियम अपग्रेड्स, ट्रान्सपोर्ट प्लॅनिंग, सिक्युरिटी सिस्टीम्स, एअरपोर्ट मॅनेजमेंट, हॉटेल्स आणि हॉस्पिटॅलिटी कॅपॅसिटी, फॅन झोन्स, पब्लिक स्पेसेस, डिजिटल तिकीटिंग, इमर्जन्सी सर्व्हिसेस. ही सगळी तयारी फक्त टूर्नामेंटसाठी नसते. तिचा फायदा नंतरही शहराला होऊ शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या शहराने पब्लिक ट्रान्सपोर्ट सुधारले, एअरपोर्ट फॅसिलिटीज वाढवल्या, स्टेडियम मॉडर्न केले, तर त्याचा फायदा पुढील अनेक वर्ष मिळू शकतो. म्हणजे वर्ल्ड कप कधीकधी शहराला स्वतःला सुधारण्यासाठी डेडलाईन देतो. 8. सॉफ्ट पॉवर, देशाची इमेज सुधारण्याची संधी. वर्ल्ड कप हा फक्त इकॉनॉमीचा विषय नाही, तो सॉफ्ट पॉवरचा विषय आहे. सॉफ्ट पॉवर म्हणजे एखादा देश जगाला स्वतःकडे आकर्षित कसा करतो. त्याची कल्चर, लाईफस्टाईल, सेफ्टी, ऑर्गनायझेशन, टेक्नॉलॉजी, हॉस्पिटॅलिटी हे सगळे जग पाहते. जर वर्ल्ड कप व्यवस्थित झाला, फॅन्स खुश झाले, सिक्युरिटी चांगली राहिली, सिटीज सुंदर दिसली, तर त्या देशाची इमेज सुधारते. USA दाखवायचे आहे की तो अजूनही ग्लोबल इव्हेंट्स ऑर्गनाईज करू शकतो. कॅनडाला दाखवायचे आहे की तो मॉडर्न, वेलकमिंग आणि मल्टीकल्चरल देश आहे. मेक्सिकोला दाखवायचे आहे की तो फुटबॉल पॅशन, कल्चर आणि टुरिझमसाठी पॉवरफुल डेस्टिनेशन आहे. 9. 3 देशांत वर्ल्ड कप करण्याचा फायदा काय? एकाच देशात वर्ल्ड कप केला तर संपूर्ण भार एका देशावर येतो. स्टेडियम्स, सिक्युरिटी, ट्रान्सपोर्ट, खर्च, क्राऊड मॅनेजमेंट सगळे एकाच देशावर. पण 3 देशांत टूर्नामेंट झाला की लोड शेअर होतो. USAकडे मोठी स्टेडियम्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर आहे. कॅनडाकडे मॉडर्न सिटीज आणि स्ट्रॉंग ऑर्गनायझेशन आहे. मेक्सिकोकडे डीप फुटबॉल कल्चर आणि पॅशनेट फॅन्स आहेत. या तिन्हींचे कॉम्बिनेशन वर्ल्ड कपला मोठ्या स्केलवर घेऊन जाते. विशेषतः 48 टीम्स आणि 104 मॅचेस असलेल्या वर्ल्ड कपसाठी 3 देशांचा मॉडेल प्रॅक्टिकल ठरतो. 10. पण तोटा किंवा धोका नाही का? फायदे आहेत, पण चॅलेंजेस देखील आहेत. सिक्युरिटी मोठा प्रश्न आहे. फॅन्स वेगवेगळ्या देशांत ट्रॅव्हल करणार. विजा, इमिग्रेशन, फ्लाईट्स, हॉटेल्स, तिकीट्स सगळे मॅनेज करावे लागणार. काही होस्ट सिटीजला खर्च जास्त आणि फायदा कमी मिळू शकतो. कधीकधी अशा मेगा इव्हेंट्समध्ये सामान्य नागरिकांना महागाई, ट्रॅफिक आणि क्राऊड प्रॉब्लेम सहन करावे लागतात. म्हणून वर्ल्ड कप होस्ट करणे म्हणजे फक्त सेलिब्रेशन नाही, तो मोठा मॅनेजमेंट टेस्ट असतो. 11. खरा फायदा कोणाला जास्त? USAला सर्वाधिक मॅचेस आणि मोठी स्टेडियम्स असल्यामुळे मोठा कमर्शियल फायदा मिळू शकतो. कॅनडाला फुटबॉल ग्रोथ आणि ग्लोबल ब्रँडिंगचा फायदा मिळेल. मेक्सिकोला टुरिझम, फुटबॉल कल्चर आणि हिस्टॉरिकल प्राईडचा फायदा मिळेल. पण सर्व देशांना समान फायदा होईलच असे नाही. ज्या शहरात जास्त मॅचेस, जास्त फॅन्स आणि चांगली प्लॅनिंग असेल तिथे फायदा जास्त दिसेल. म्हणून वर्ल्ड कपचा फायदा नॅशनल लेवलपेक्षा लोकल सिटी लेवलवर अधिक दिसू शकतो. मित्रांनो, वर्ल्ड कप हा फक्त फुटबॉल टूर्नामेंट नाही, तो इकॉनॉमीचा इंजिन आहे. तो टुरिझमची संधी आहे. तो शहरांच्या ब्रँडिंगचा फेस्टिवल आहे. तो स्पोर्ट्स कल्चर वाढवण्याचे साधन आहे. आणि तो देशांच्या सॉफ्ट पॉवरचा जागतिक मंच आहे. USAला सॉकर वाढवायचा आहे. कॅनडाला फुटबॉल आयडेंटिटी मजबूत करायची आहे. मेक्सिकोला आपली फुटबॉल पॅशन आणि कल्चर जगासमोर दाखवायची आहे. म्हणूनच 2026चा वर्ल्ड कप 3 देशांसाठी फक्त मॅचेसचा कार्यक्रम नाही. तो नॉर्थ अमेरिकाला फुटबॉलच्या जागतिक नकाशावर अजून मोठ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न आहे. शेवटी फुटबॉलचा चेंडू मैदानात फिरतो, पण त्याच्या मागे फिरते इकॉनॉमी, पॉलिटिक्स, टुरिझम, कल्चर आणि देशांची इमेज. म्हणून 2026 वर्ल्ड कपमध्ये जिंकणार फक्त एक टीम असेल, पण फायदा घेण्याचा प्रयत्न 3 देश करणार आहेत: USA, कॅनडा आणि मेक्सिको. धन्यवाद.